So students, already in the last lecture, we have initiated the discussion regarding the one of the very interesting topic from this paper, that is IR spectroscopy. And whatever the introductory discussion regarding this topic that we have also initiated in the last lecture, we have seen what is the meaning of the spectroscopy, what is electromagnetic spectrum. Then we have seen what is IR spectrum, IR region कुठला आहे, मग फार IR, नियर IR. तर हे जे काय IR रिजन्स आहेत तर ते IR रिजन सुद्धा आपण काय केले, डिस्कस केलेले. कुठल्या फ्रिक्वेन्सी पर्यंत किंवा कुठल्या वेव्ह नंबर पर्यंत कुठल्या IR ची रेंज आहे ते पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेले लास्ट लेक्चरला. आणि मला वाटतं थोडक्यात जे काही जनरल डिस्कशन आहे IR स्पेक्ट्रोस्कोपीचं, तर ते सगळं जनरल डिस्कशन आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले. So now in the 2 days lecture, we are going to discuss principle of the IR spectroscopy, and then we will discuss the fundamental modes of the vibrations in the IR spectroscopy. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर आपण थोडंसं प्रिन्सिपल बघूया, प्रिन्सिपल काय IR स्पेक्ट्रोस्कोपीचं, आणि त्याच्यानंतर मग फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स, कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये जनरली होतात, तर तो पार्ट आपल्याला डिस्कस करायचा. So let us start the discussion regarding the principle of the IR spectroscopy. So how IR spectroscopy works, or based on which phenomenon IR spectroscopy detects the functional groups present in the molecule, so that we could easily understand by understanding its principle. म्हणजे कुठल्या बेसिस वरती ते इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलं गेलेलं आहे, काय फेनॉमिनन वापरलाय, तर ते थोडंसं आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये डिस्कस करायचंय. लास्ट लेक्चरला मी थोडंसं आयडिया दिलेले आहे तुम्हाला की व्हायब्रेशन वगैरे होते, इथं फक्त तेच आहे, फक्त जरा असं इलॅबोरेट करूया, थोडं काय करूया की डिटेलमध्ये डिस्कशन करायला सुरुवात करूया. स्टुडंट्स, जनरली वी नो द बॉन्ड्स, and basically bonds are just like a spring. Why they are just like a spring? Because the bonds are continuously vibrating to and fro. म्हणजे थोडं लिटिल व्हायब्रेशन बॉन्ड मध्ये हे कंटिन्युअसली असते ऍट एनी टेम्परेचर. हा, यू जस्ट टेक एनी टेम्परेचर, ऑलमोस्ट at the room temperature, or even also at below to the room temperature, there are bonds in the molecule which can vibrate continuously. तर मॉलिक्युल मध्ये असे भरपूर सारे बॉन्ड्स आहेत की जे कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतात टू अँड फ्रो, पण त्याचे व्हायब्रेशनचे जे स्पीड आहे तर ते व्हायब्रेशनचं स्पीड कसं असतं, कमी असतं, आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो की दीज बॉन्ड्स आर इन लोवेस्ट व्हायब्रेशनल स्टेट. म्हणजेच काय की ऍट रूम टेम्परेचर मोस्ट ऑफ द मॉलिक्युल्स दे आर कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग टू अँड फ्रो, and therefore it is called as a lowest vibrational state of the molecule. It is called as a lowest vibrational state of the molecule. आता व्हायब्रेशन म्हणजे जनरली काय आहे, तर इट इज द अनएंडिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉन्ड फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. इट इज द अनएंडिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉन्ड फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे जर तुम्ही स्प्रिंग घेतली आणि स्प्रिंग वरती असं तुम्ही टॅप केलं तर काय होईल, स्प्रिंग विल कंटिन्युअसली डिस्प्लेस. सो मीन्स दिस इज कॉल्ड एज अनएंडिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉन्ड. नो डाऊट स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट गेट स्टॉप लेटर ऑन, थोड्या वेळाने स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट बंद होतं, पण बॉन्डचं तसं नाही, तर बॉन्ड इज कंटिन्युअसली डिस्प्लेसिंग फ्रॉम इट्स काय असेल की इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजेच काय की दिस अनएंडिंग डिस्प्लेसमेंट ऑफ बॉन्ड फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन इज कॉल्ड एज अ व्हायब्रेशन. आता त्याच्यामुळे व्हायब्रेशन हा काय प्रकार आहे हे सांगायला तुम्हाला मला वाटतं वेगळी गरज नाही. तर व्हायब्रेशन काय की इट इज द अनएंडिंग डिस्प्लेसमेंट, इट इज द अनएंडिंग डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉन्ड. आता एक सिंपल कळाल बघा प्रिन्सिपल काय आयर स्पेक्ट्रोस्कोपीचं. तर बेसिकली काय की there are vibrations in the molecule, and at the room temperature these vibrations are continuous, and these vibrations are slower one, and therefore it is called as vibration lowest vibrational state of the molecule. तर त्या vibrational state ला काय म्हणतो आपण की lowest vibrational state आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा जनरली हे जे व्हायब्रेशन्स असतात तर ती व्हायब्रेशन्स कशा असतात बघा, क्वांटाइज्ड असतात. these vibrations are quantized. आता quantized in the sense काय की these vibrations are associated with a definite amount of energy. म्हणजे ते जे काही व्हायब्रेशन्स होत आहेत ते व्हायब्रेशन्स एका विशिष्ट एनर्जी घेतल्यानंतर ऍक्च्युअली काय होतं की म्हणजे एक विशिष्ट एनर्जीने ते व्हायब्रेशन होत असतात. म्हणजे एक पर्टिक्युलर टाईपचा बॉन्ड आहे, कुठला असेल, कार्बन हायड्रोजन असेल, तर तो बॉन्ड व्हायब्रेट होत असताना तो क्वांटाइज्ड व्हायब्रेशन होतो. क्वांटाइज्ड म्हणजे काय की एक विशिष्ट अमाऊंट ऑफ एनर्जी त्याला मिळत असते कंटिन्युअसली, आणि त्याच्यामुळे तो बॉन्ड काय आहे की असं स्लोली व्हायब्रेट होत असतो, आणि त्याला आपण काय म्हणतो की लोवेस्ट व्हायब्रेशनल स्टेट आहे. आणि जनरली बघा मॉलिक्युल्स कॅरीज सच अ नंबर ऑफ क्वांटाइज्ड व्हायब्रेशन्स, सच अ सेव्हरल क्वांटाइज्ड व्हायब्रेशन. कारण का, तर एका मॉलिक्युल मध्ये एकच बॉन्ड नसतो. मॉलिक्युल माइट कंटेन सो मेनी बॉन्ड्स ऑर मोर दॅन वन बॉन्ड्स. मॉलिक्युल मध्ये एकपेक्षा जास्त बॉन्ड असू शकतात, आणि मग ऑल बॉन्ड्स आर व्हायब्रेटिंग
ऑल बॉन्ड्स आर व्हायब्रेटिंग म्हणजे ते क्वांटायझड व्हायब्रेशन होतं. क्वांटायझड म्हणजे काय की बाय टेकिंग डिफायनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी, एक विशिष्ट अमाऊंट ऑफ एनर्जी त्याला मिळत असते आणि त्याच्यामुळे तो बॉन्ड जो आहे तो कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतो. हे मी कधीच सांगतोय सगळं बघा. व्हेनेवर देर इज अ नो IR रेडिएशन वी हॅव पास्ड ऑन दी मॉलिक्युल. मॉलिक्युलवरती IR रेडिएशन अजून आपण पास केलेली नाही. हे त्यावेळची कंडिशन सांगतोय की मॉलिक्युल्स आर व्हायब्रेटिंग अँड दीज व्हायब्रेशन्स आर क्वांटायझड. then what will get happen by supplying the exact amount of energy from the IR radiation. आता बघा हे मॉलिक्युल क्वांटायझड म्हणजे काय, त्याला अजून जर आपण एका विशिष्ट अमाऊंटची एनर्जी दिली तर ते व्हायब्रेशन्स वाढू शकतात. म्हणजे काय होईल की ते व्हायब्रेशन जे आहे ते वाढू शकतात. म्हणजे सुरुवातीला जे मॉलिक्युल व्हायब्रेट होतो ते लोवेस्ट व्हायब्रेशनल स्टेट आहे, बरोबर. लोवेस्ट व्हायब्रेशनल स्टेट आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की स्पॉन्टेनियस व्हायब्रेशन्स ऑफ दी मॉलिक्युल, म्हणजेच दे आर कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. आणि ते व्हायब्रेशन काय की लोवेस्ट व्हायब्रेशनल स्टेटचं म्हणजे कमी होते थोडक्यात. ठीक आहे. मग आपण काय केलं की आयर रेडिएशन कडून एक स्पेसिफिक आयर रेडिएशन आपण सप्लाय केली मॉलिक्युल, म्हणजेच काय की बाय सप्लाइंग एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ एनर्जी टू दीज मॉलिक्युल्स then the molecules can be push these vibrations to the higher energy level. Molecules can be push these vibrations to the higher energy level. म्हणजे स्लोली व्हायब्रेशन होत असतं आणि इकडून काय झाली की आयर रेडिएशन पास झाली आणि आयर रेडिएशन पास झाले व्हायब्रेशन स्पीड विल बी जस्ट इन्क्रीज बिकॉज दिस बॉन्ड विल टेक द एनर्जी फ्रॉम द आयर रेडिएशन. ती कॉन्टॅक्ट एनर्जी म्हणजे की त्याला जेवढी लागते व्हायब्रेशनची स्पीड वाढवायला तेवढी एनर्जी ती घेतं आयर रेडिएशन मधून आणि त्याचं काय होतं की स्पीड वाढतं. म्हणजे जे सी initially the molecule is just vibrating just like this, then when we are passing the radiation here then vibration will be increases. Okay, so ते जनरली काय झालं हे आपलं एक प्रिन्सिपल मध्ये काय येतं लक्षात आलं तर काय होतं की बाय टेकिंग अ डिफायनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी molecular vibrations goes to the higher energy level. molecular vibrations goes to the higher energy level. तर ते molecular vibration higher energy level ला जातात आणि हे जे ट्रान्झिशन आहे म्हणजे याला काय म्हणू शकतो ट्रान्झिशन of the vibrational state of molecule from lower to the higher energy level, त्याला आपण काय म्हणतो व्हायब्रेशनल एक्सायटेशन. म्हणजे लक्षात आलं दिस ट्रान्झिशन ऑफ द बॉन्ड फ्रॉम लोअर व्हायब्रेशनल लेवल टू द हायर व्हायब्रेशनल लेवल इज कॉल्ड एज व्हायब्रेशनल एक्सायटेशन. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला बाय टेकिंग अ डिफायनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी फ्रॉम द आयर रेडिएशन मॉलिक्युल्स the bonds will undergo vibrational excitation. Bonds will undergo vibrational excitation. म्हणजे त्या बॉन्ड मध्ये व्हायब्रेशनल एक्सायटेशन होतं आणि बघा तेच जे व्हायब्रेशनल एक्सायटेशन आहे. सो फायनली दीज व्हायब्रेशनल एक्सायटेशन्स आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॉलिक्युल. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॉलिक्युल म्हणजे काय की दीज व्हायब्रेशनल एक्सायटेशन्स आर स्पेसिफिक and these vibrational excitations are specific for the specific type of the bond, specific type of the molecule. तर एका विशिष्ट मॉलिक्युल म्हणतो म्हणजे आपण काय होतं त्याच्यामध्ये सगळे बॉन्ड आले, सगळ्या बॉन्डचे व्हायब्रेशनल एक्सायटेशन आले. ठीक आहे. तर काय की जनरली दीज व्हायब्रेशनल एक्सायटेशन्स आर स्पेसिफिक फॉर द स्पेसिफिक मॉलिक्युल अँड देअरफॉर दीज व्हायब्रेशनल एक्सायटेशन्स बिकम्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मॉलिक्युल. तर ते एका मॉलिक्युलचं कॅरेक्टरिस्टिक होतं. लक्षात आलं प्रिन्सिपल काय होते. इनिशियली द मॉलिक्युल्स आर स्पॉन्टेनियसली व्हायब्रेटिंग, then after taking definite amount of energy from the IR radiation these vibrations increases आणि मग त्याला आपण काय म्हणतो हायर एनर्जी लेवल व्हायब्रेशन्स. इनिशियली मॉलिक्युल was at the lower energy level vibration, then it goes to the higher energy level vibration which is called as a vibrational excitation, and this vibrational excitation is specific for the specific type of the bond and that becomes the characteristic of the specific type of the bond. तर ते एका बॉन्डचं कॅरेक्टरिस्टिक होते. आता इथे एक तुम्हाला समोर डायग्राम दाखवले बघा. ह्याच्यातून एक गोष्ट आपल्याला क्लिअर होते. डायग्राम काय बघा एनर्जी वर्सेस इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स किंवा इंटरन्यूक्लिअर सेपरेशनचा एक ग्राफ आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 3 प्रकारचे चेंजेस दाखवलेले आहेत. म्हणजे एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन, दुसरं व्हायब्रेशनल ट्रान्झिशन आणि तिसरं रोटेशनल ट्रान्झिशन आहे. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ द ट्रान्झिशन्स आय शोन हिअर. तर हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन इथे दाखवले. तर व्हायब्रेशनल ट्रान्झिशन म्हणजे काय हो, molecule will go from lower energy vibration to the higher energy vibration. Electronic excitation म्हणजे काय, electron will go from lower energy level to the higher energy level. आणि रोटेशनल एक्सायटेशन म्हणजे काय की मॉलिक्युल अंडरगोज रोटेशन. आपण बघितलं ती स्पेक्ट्रोस्कोपीचे टाइप्स कसे डेव्हलप झाले त्याच्यावरून. तर इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन हे यूव्ही रेडिएशन होतं, व्हायब्रेशनल ट्रान्झिशन हे इन्फ्रारेड रेडिएशन होतं आणि रोटेशनल ट्रान्झिशन हे मायक्रोवेव्ह रेडिएशन होतं. हे पण आपण बघितलं कारण यूव्ही मध्ये एनर्जी जास्त असते, आयर मध्ये त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आणि मायक्रोवेव्ह मध्ये आणखी कमी असते. आता हे ते फिगरच्या माध्यमातून आपण हे समजून घेऊ शकतो. बघा हे जे रेड कलर दाखवले, रेड कलर बघा दिस रेड कलर ॲरो, इट इज द व्हायब्रेशनल ट्रान्झिशन. व्हायब्रेशनल ट्रान्झिशन आणि
त्याच्यामध्ये बघा इन बिटवीन तुम्हाला काय दाखवले बघा, हे दोन व्हायब्रेशनल ट्रान्झिशन, हे आणि ही, या दोन व्हायब्रेशनल ट्रान्झिशनच्या मध्ये काय दाखवले बघा, रोटेशनल ट्रान्झिशन दाखवले. म्हणजेच काय की इट रिक्वायर्स व्हेरी लो एनर्जी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथून इथं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन दाखवले, इथून इथपर्यंत. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हणजे काय होते का की जनरल त्याला जास्त एनर्जी लागते आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन काय होतं, एका एनर्जी लेवल मधून दुसऱ्या एनर्जी लेवल जातो, म्हणजे एक्साइटेड इलेक्ट्रॉनिक स्टेटला जातो ग्राउंड स्टेट मधून. आता व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स जे आहेत बघा, हे जे रफ दिसतात हे सगळे व्हायब्रेशनल ट्रान्झिशन्स आहेत. म्हणजेच काय की तेवढी एनर्जी व्हायब्रेशनल ट्रान्झिशन व्हायला लागते. म्हणजेच व्हायब्रेशन्स ऑफ द बॉन्ड विल गो फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू द लोअर एनर्जी लेवल. म्हणजे त्याचं स्पीड वाढतं. सुरुवातीला स्लो व्हायब्रेशन होत असतात, लेटर ऑन द व्हायब्रेशन्स विल इन्क्रीजेस बाय टेकिंग सम अमाउंट ऑफ द एनर्जी. तर दिस इज द ऍक्च्युअली बघा काय की हे ऍक्च्युअली आयआरचं प्रिन्सिपल आहे. काय प्रिन्सिपल आयआरचं? बाय टेकिंग डिफाइनड अमाउंट ऑफ एनर्जी फ्रॉम द आयर रेडिएशन, vibration level of the bond will go from lower energy level to the higher energy level, and this is the characteristic of the each type of the bond, or this is the characteristic of the particular molecule. त्याला आपण व्हायब्रेशनल एक्साइटेशन असं म्हणतो. एका वाक्यामध्ये आपण काय सांगू शकतो? बाय टेकिंग द स्पेसिफिक अमाउंट ऑफ द आयर रेडिएशन्स, molecule or bond undergoes vibrational excitation, and these vibrational excitations are the characteristics of the molecule or the bond. So this is the principle of the IR spectroscopy. ठीक आहे. आता हे जे तुम्ही म्हणाल हे ग्राफ असा का दाखवलाय, म्हणजे हे एकदम असा व्यवस्थित शेप का आलेला नाही, तर इथं काय की हे बघा एक्स ऍक्सिस वरती इंटरन्यूक्लिअर सेपरेशन आहे, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आहे. म्हणजेच काय की इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स जसं वाढेल, म्हणजे दोन न्यूक्लियर मधलं अंतर जसं वाढेल तेवढं काय होईल की व्हायब्रेशनल एक्साइटेशन व्हायला एनर्जी जास्त प्रोव्हाइड करावी लागेल. हे बघा हे असं होतं ऍक्च्युअली, जर बोर्ड आपण वापरला डिजिटल बोर्ड तर असं होणार नाही. ठीक आहे. तर जनरली बघा इथून इथपर्यंत एक्साइट व्हायला जास्त एनर्जी लागते. हे कशामुळे लागते? तर इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स वाढलं का? तर बघा हे जर तुम्ही बघितलं इथून एवढंच आहे इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स, पण इकडे जर बघितलं इथून एवढं आहे, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स काय झालं? वाढलं. म्हणजेच काय की ऍज इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स इन्क्रीजेस, एनर्जी रिक्वायर्ड फॉर द व्हायब्रेशनल एक्साइटेशन ऑफ द बॉन्ड इज मोर. बॉन्डच्या व्हायब्रेशनल एक्साइटेशन व्हायला जी एनर्जी लागणार आहे ती जास्त असणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं? म्हणजे बघा इथून इथपर्यंत जर तुम्ही गेला तर कन्सिस्टंटली काय होतंय की काय व्हायला लागले, बेसिकली डिस्टन्स वाढायला लागलेले. आणि इथं काय इंडिकेट करते बघा, हे इकडे गेलं, हे काय इंडिकेट करते? या एनर्जी लेवलच्या वरती बॉन्ड ब्रेक होणार आहे, त्याच्यानंतर एक्साइटेशन होणार नाही. म्हणजे आपण काय म्हणतो की रबर कुठपर्यंत आपण ताणू शकतो, तर त्या रबरची स्ट्रेचॅबिलिटी जेवढी आहे तेवढी. आणि बघा म्हणजे रबर मी इथपर्यंत आणला तर इट कॅन व्हायब्रेट, आय कॅन जस्ट मूव्ह द रबर. पण जर आणखी जर ताणला तर तो रबर तुटणार, पण मला मग ते रबरचं व्हायब्रेशन करता येणार नाही. तसंच आहे बरोबर. म्हणजे एका सर्टन डिस्टन्स नंतर बॉन्ड अंडरगोज डिसोसिएशन, तर तो बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे तिथं व्हायब्रेशनचा प्रश्न येत नाही. तिथं काय झालं? एक्साइटेशन झालं, इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन झालं ते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मला वाटतं फरक कळाला असेल, व्हायब्रेशनल ट्रान्झिशन, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आणि रोटेशनल ट्रान्झिशन. तर व्हायब्रेशनल ट्रान्झिशन मध्ये काय की मॉलिक्यूल फक्त व्हायब्रेशन्स होते. सी दिस इज अबाउट द प्रिन्सिपल ऑफ द IR स्पेक्ट्रोस्कोपी. नाउ लेट अस मूव टू द फंडामेंटल मोड्स ऑफ द व्हायब्रेशन्स, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स. आता मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स किंवा फंडामेंटल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स म्हणजे काय की, तर आपल्याला एक कळाले की देर आर व्हायब्रेशन्स, बट अगेन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द व्हायब्रेशन्स. आता नुसतं व्हायब्रेशन हा शब्द वापरून चालत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे व्हायब्रेशन्स होते, वेगवेगळ्या प्रकारे. आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कसं होतं ऍक्च्युअली, आता हे जे ते खालचे जे बॉन्ड्स मूव्ह होत आहेत ते तुम्ही एकदम बघू नका, एका एका वेळेस एकच काय करायचंय मुवमेंट बघायची, तर तुम्हाला लक्षात येईल की काय होईल की कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन तिथं होत आहेत. तर बेसिकली बघा IR रिजन जो आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला, तर तो काय करतो की रेडिएशन ज्यावेळेस सॅम्पल एखादा ऍब्झॉर्ब करतो IR रिजन मधलं, तर तिथं व्हायब्रेशनल एनर्जी स्टेट्स चेंज होतात. हे आता आपण प्रिन्सिपल मध्ये बघितलं. म्हणजे देर आर व्हायब्रेशनल एक्साइटेशन्स बाय अब्झॉर्बिंग द IR रेडिएशन बाय द मॉलिक्यूल. म्हणजेच when molecule absorbs the IR radiation, then bonds of the molecule undergoes vibrational excitation. म्हणजेच these vibrations go from lower energy level to the higher energy level. म्हणजेच थोडक्यात काय झालं, तर तिथे ऍक्च्युअली IR स्पेक्ट्रोस्कोपी त्या बेसिस वरती डेव्हलप केली गेलेली. आता बेसिकली बघा these modes of the vibration, there are two types of the modes of vibration. एक म्हणजे स्ट्रेचिंग आणि दुसरं काय की बेंडिंग. म्हणजे व्हायब्रेशन हे दोन प्रकारे होतात, एक तर स्ट्रेचिंग व्हायब्रेशन आणि दुसरं जे आहे बेंडिंग व्हायब्रेशन.
आता स्ट्रेचिंग व्हायब्रेशन म्हणजे काय की मी रबर घेतला आणि असा ताणला. सो दिस इज द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. म्हणजे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन मध्ये काय होतं, बॉन्ड लेंथ गेट चेंज. बॉन्ड लेंथ जे आहे तर ते बॉन्ड लेंथ चेंज होते. माझा आवाज येतोय का तुम्हाला? रेकॉर्डिंग थांबले. हा, ओके. सो देर आर two major types of the vibrations. One is a stretching vibration, another one is a bending vibration. आता stretching vibration म्हणजे काय? Suppose I have taken a rubber band and suppose I just move this to and fro, then rubber will get stretch. तर त्याला आपण काय म्हणतो, stretching vibration. आणि त्यावेळेस काय होतं, the length of the rubber band get change, bond length. म्हणजे थोडक्यात काय की तसंच बॉन्डच्या बाबतीमध्ये की बॉन्ड लेंथ गेट चेंज इन द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. म्हणजे स्ट्रेचिंग व्हायब्रेशन कशाला म्हणायचं तुम्हाला कळालं की इन द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन बॉन्ड लेंथ गेट चेंज. तर बॉन्ड लेंथ जी आहे ती चेंज होते. अँड अगेन देर आर टू टाइप्स ऑफ द स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. वन इज अ सिमेट्रिक स्ट्रेचिंग, अनदर वन इज असिमेट्रिक स्ट्रेचिंग. आपण खाली जे फिगर दिलेले आहेत, इमेजेस दिलेले आहेत त्या बघूया, सिमेट्रिक असिमेट्रिक स्ट्रेचिंग काय प्रकार आहे. ठीक आहे, आणि हे इथपर्यंत थांबूया. आता सिमेट्रिक असिमेट्रिक स्ट्रेचिंग कसं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतो. तोपर्यंत पुढचं बघूया आपण बेंडिंग व्हायब्रेशन. तर बेंडिंग व्हायब्रेशन मध्ये काय होतं बघा, इन्स्टेड ऑफ द चेंज इन द बॉन्ड लेंथ देर इज अ चेंज इन द बॉन्ड अँगल. म्हणजे बॉन्ड अँगल चेंज होतो, म्हणजे बॉन्ड लेंथ मध्ये कुठल्याही प्रकारची चेंज होत नाही. लक्षात, म्हणजे बॉन्ड लेंथ रिमेन सेम बट द बॉन्ड अँगल इट विल जस्ट अल्टर. तर बॉन्ड अँगल चेंज होऊ शकतो, बॉन्ड अँगल बदलू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो की बेंडिंग व्हायब्रेशन असं म्हणतो. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की देर आर मेजर टू टाइप्स ऑफ द व्हायब्रेशन्स ऑकर्स इन द मॉलिक्यूल. One is the stretching type of the vibration, another one is the bending type of the vibration. Further, stretching type of the vibration are divided into two types, symmetric and asymmetric stretching. And the bending type of the vibrations are again divided into four types, scissoring vibration, scissoring, rocking, wagging and the twisting. आता आपण हे थोडंसं इमेजेस कडे येऊया. ठीक आहे, ऍक्च्युली पहिली इमेज बघा, याला असिमेट्रिक स्ट्रेचिंग असं म्हटलेलं किंवा अँटीसिमेट्रिक स्ट्रेचिंग असं म्हणतात. असिमेट्रिक स्ट्रेचिंग म्हणजे काय, सपोज दिस इज द कार्बन, हा सेंटरला आहे तो हा कार्बन आहे. ठीक आहे, हा कार्बन आहे अँड दीज आर द टू हायड्रोजन्स अँड दीज आर द टू बॉन्ड्स विच आर कनेक्टेड टू द कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन अँड हायड्रोजनला कनेक्ट झाले दोन बॉन्ड आहेत. तर काय होते की हा जो बॉन्ड आहे आतमध्ये मूव्ह होतोय आणि इकडचा बॉन्ड इकडे मूव्ह होतोय. म्हणजेच काय की आता मला माझं बोट तसं करता येणार नाही. म्हणजे एक बोट छोटं होते आणि इकडचं लांब होते, परत इकडचं छोटं होतं इकडचं लांब होते. तर त्याला काय म्हणतो आपण असिमेट्रिक व्हायब्रेशन्स. म्हणजेच काय की दीज टू बॉन्ड्स आर vibrating asymmetrically. म्हणजे one bond length decreases, another bond length increases, then another decreases, first one is increases. म्हणजे so the movement will be just like this. ठीक आहे. So later on, what is symmetric vibration? In the symmetric vibration, both bonds are moving as like this. Both bonds are moving as like this. म्हणजेच काय की both bonds are moving सिमेट्रिकली. तर सिमेट्रिकली मूव्ह होतात, म्हणजे दोन्ही बॉन्ड जर बॉन्ड लेंथ झाले तर दोन्ही बॉन्डची परत बॉन्ड लेंथ कमी होणार. म्हणजे सिमेट्रिकली बोथ बॉन्ड्स मूव्ह अप टू अँड फ्रो. ठीक आहे, तर दिस इज द सिमेट्रिक स्ट्रेचिंग. म्हणजे हे स्ट्रेचिंग व्हायब्रेशनचे दोनच प्रकार आहेत. एक म्हणजे दोन बॉन्ड एका वेळेस स्ट्रेच होणं आणि एका वेळेस कॉम्प्रेस होणं किंवा कॉन्ट्रॅक्ट होणं. आणि दुसरं काही एक बॉन्ड स्ट्रेच होणं, एक बॉन्ड कॉन्ट्रॅक्ट होणं, परत दुसरा बॉन्ड स्ट्रेच होणं, दुसरा बॉन्ड कॉन्ट्रॅक्ट होणं. म्हणजे त्याला असिमेट्रिक आणि सिमेट्रिक स्ट्रेचिंग अशा दोन्ही प्रकारच्या व्हायब्रेशन जे आहेत ते आपल्याला आयआर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बघायला मिळतात. तेव्हा त्याच्या फ्रिक्वेन्सी किंवा त्याचे जे वेव्ह नंबर्स आहेत त्याचं जे ऍब्झॉर्प्शन आहे ते तुम्हाला स्पेक्ट्रम मध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. सो देन नेक्स्ट वन इज द बेंडिंग व्हायब्रेशन. आता बेंडिंग व्हायब्रेशन मध्ये बेसिकली 4 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे सिझरिंग. सिझरिंग म्हणजे सिझर माहिती आहे आपल्याला, कात्री कशी मूव्ह होते हो, त्याचे दोन्ही पाते सायमल्टेनियसली मूव्ह होतात. तर दिस इज सिझरिंग. हे बघा, ही तिसरी इमेज आहे. एक एक बघायचा, कारण तुम्ही एकदम जर सगळं बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येणार. हे बघा, हे दीज टू बॉन्ड्स. थोडंसं काय झालं इथं पेन माझा सुरू होईना त्यामुळे तुम्हाला हे करता येत नाही. हे जे दोन बॉन्ड आहेत, हे दोन बॉन्ड, तर काय होतात की हे दोन बॉन्ड सायमल्टेनियसली दे आर मुव्हिंग. जस्ट काय झालं, ओके ठीक आहे. हे झालं सिझरिंग व्हायब्रेशन. देन व्हॉट इज वॅगिंग. आता तुम्ही मला सांगा वॅगिंग व्हायब्रेशन मध्ये काय होते, बघा आणि सांगा. दिस आय विल गिव्ह 2 minutes टू यू. जस्ट लुक ॲट द वॅगिंग व्हायब्रेशन. हा बघा, वॅगिंग व्हायब्रेशन चालू आहे. नंबर 4. एक जण कोणतरी सांगा प्लीज, व्हॉट हॅपन्स इन द वॅगिंग व्हायब्रेशन. वॅगिंग व्हायब्रेशन मध्ये काय होतंय. येस, एनीवन प्लीज सांगा, आपल्याकडे वेळ नाहीये. येस, लुक ॲट द वॅगिंग व्हायब्रेशन. लुक ॲट द वॅगिंग व्हायब्रेशन. Both hydrogens are going back
to the plane and same hydrogens are coming up to the plane simultaneously. म्हणजे दोन हायड्रोजन म्हणजे प्लेनच्या पाठीमागे आणि प्लेनच्या पुढे अप डाऊन करतात, पण कसे की दोन्ही एकत्रच करतायत. म्हणजेच काय की सपोज दीज आर द टू हायड्रोजन्स, ठीक आहे, दे आर जस्ट मुव्हिंग लाईक दिस, अगेन दे आर मुव्हिंग लाईक दिस, दे आर जस्ट मुव्हिंग लाईक दिस. म्हणजेच काय की कार्बनच्या अक्रॉस द प्लेन काय करतात की दीज टू बॉन्ड्स आर मुव्हिंग सायमल्टेनियसली. तर एकत्र काय म्हणू शकतो, टुगेदर दीज टू बॉन्ड्स आर मुव्हिंग टुगेदर, म्हणजे अक्रॉस द प्लेन ऑफ द कार्बन. कार्बनच्या प्लेनच्या अक्रॉस काय होतं की दोन्ही बॉन्ड म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, प्लेनच्या पाठीमागे जातात, नंतर प्लेनच्या पुढे येत आहेत. ठीक आहे, तर त्याला आपण वॅगिंग असं म्हणतो. लक्षात आलं, वॅगिंग म्हणजे काय असेल, हे दोन बॉन्ड आहेत किंवा हे दोन बॉन्ड आहेत, दे आर जस्ट मुव्हिंग लाईक दिस, अगेन दे आर कमिंग, असं अशा प्रकारची जी मुवमेंट आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो की वॅगिंग व्हायब्रेशन. देन व्हॉट इज ट्विस्टिंग व्हायब्रेशन? सिंपल आहे, ट्विस्ट होत. ट्विस्ट होतं म्हणजे काय की एक हायड्रोजन प्लेनच्या पाठीमागे गेला तर दुसरा प्लेनच्या पुढे येतो, परत दुसरा जो आहे तो प्लेनच्या पाठीमागे जातो आणि पहिला प्लेनच्या पुढे येतो, म्हणजेच ट्विस्टिंग असेल. म्हणजे आपण जसं चालतो, वॉकिंग जी स्टाईल आहे आपली, एक पाय पाठीमागे दुसरा पुढे आहे, तर तशा पद्धतीने काय येतं, ट्विस्टिंग. आता असं आपण म्हणू शकतो, पण त्या प्रकारामध्येच ते आहे. ठीक आहे, एक बिलो द प्लेन, एक अबोव द प्लेन, देन अनदर वन इज बिलो द प्लेन, फर्स्ट वन इज अबोव द प्लेन. सो द मोमेंट विल बी जस्ट लाईक दिस, विच इज कॉल्ड एज अ ट्विस्टिंग. आता ट्विस्टिंग आणि सिझरिंग मध्ये फरक काय हो? सिझरिंग मध्ये दोन्ही एकत्र येत आहेत, बरोबर, दोन हायड्रोजन एकमेकाकडे येत आहेत, आणि ट्विस्टिंग मध्ये दोन हायड्रोजन एकमेकापासून लांब जात आहेत. वॅगिंग मध्ये काय की दोन्ही एकत्र जात आहेत, पण अक्रॉस द प्लेन जातात, अक्रॉस द प्लेन. नाउ व्हॉट इज रॉकिंग? रॉकिंग मध्ये आपण रॉकस्टार गाणं ज्यावेळेस वाजत असतो किंवा एखादा रॉकस्टार गाणं गात असतो त्यावेळेस कसा करतो, असा करतो. ठीक आहे, तर ते झालं रॉकिंग. म्हणजे काय की जनरली द बॉन्ड्स आर मुव्हिंग लाईक दिस, द बॉन्ड्स आर मुव्हिंग लाईक दिस, म्हणजे टू बॉन्ड. आता हे इन द प्लेन आहे, हे इन द प्लेन आहे, म्हणून बघा इथं तुम्हाला बॉन्ड वेजिंग वगैरे जे आहे ना ते कसं दिसते बघा. हे बघा, इथं एक डार्क झाला, एक काय झाला, डॉटेड लाईन झाला, म्हणजे एक बिलो द प्लेन, एक अबोव द प्लेन, आणि इथं कुठल्याच प्रकारचा चेंज होत नाही. म्हणजेच काय की रॉकिंग आहे. बैल कशी शिंग हलवतो, तर ते झालं रॉकिंग. म्हणजे काय की इन द प्लेन देर इज अ मुवमेंट ऑफ द हायड्रोजन. तर हायड्रोजनची जी मुवमेंट आहे तर ती इन द प्लेन होती. ठीक आहे, तर मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला कळालं असेल की कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स हे होतात. एक स्ट्रेचिंग व्हायब्रेशन, दुसरा आहे बेंडिंग व्हायब्रेशन. दोन्ही पण महत्वाचे आहेत. बोथ टाइप ऑफ द व्हायब्रेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट एज फार एज कन्सर्निंग द स्टडी ऑफ द आयआर स्पेक्ट्रोस्कोपी और स्टडी ऑफ द एनी मॉलिक्यूल. कुठल्याही मॉलिक्यूलचा आयआर स्पेक्ट्रोस्कोपी जर स्टडी करत असेल तर दोन्ही व्हायब्रेशन्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत, बेंडिंग आणि स्ट्रेचिंग व्हायब्रेशन. बेंडिंग व्हायब्रेशन कुठल्या रेंजला येतात ते पण मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स कुठल्या रेंजमध्ये येतात ते पण सांगितलेलं आहे. ते परत एकदा तुम्ही पाठीमागे जावा, ते व्हिडिओ ऐका, तुम्हाला कळेल की स्ट्रेचिंग व्हायब्रेशनची रेंज काय आहे आणि बेंडिंग व्हायब्रेशनची रेंज काय. तर ज्यावेळेस तुम्ही आयन रेडिएशन एखाद्या मॉलिक्यूलमध्ये पास करता, एखाद्या मॉलिक्यूलवरती पास करता, तर त्या मॉलिक्यूलमध्ये असे 6 प्रकारचे व्हायब्रेशन्स होत असतात सायमल्टेनियसली. कुठला तरी बॉन्ड असा मूव्ह होत असतो, कुठला बॉन्ड ट्विस्टिंग करत असतो, कुठला बॉन्ड वॅगिंग करत असतो. म्हणजे गाणं लावल्यानंतर सगळे एकसारखे नाचत नाही आपण, तर तसंच इथं प्रकार आहे की ते बॉन्ड नाचायला सुरुवात करतात आणि प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्टाईलनुसार त्याला जी एनर्जी मिळाली त्याच्यानुसार तो काय होतो की डान्स करायला सुरुवात करतो. सिंपल आहे. ठीक आहे, पण आता हेच थोडंसं काय दाखवलं की एक मॉलिक्यूल घेऊन दाखवलेलं आहे, रेंज दाखवलेली आहे थोडक्यात. मिथिलिन ग्रुप बेंडिंग व्हायब्रेशन्स दाखवलेले आहेत. मिथिलिन ग्रुप म्हणजे काय की CH2, बरोबर. तर CH2 चे बेंडिंग व्हायब्रेशन्स कुठल्या रेंजमध्ये येतात ते दाखवले. आता सिझरिंग व्हायब्रेशन जर असेल म्हणजे काय असेल, सीझर असेल असं. ठीक आहे, तर 1465 पर सेंटीमीटर या रेंजमध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत. या काय अगदी परफेक्ट व्हॅल्यू असं नाही, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. देन वॅगिंग, तर वॅगिंग मध्ये काय होतं जनरली, तर वॅगिंग मध्ये दोन्ही बॉन्ड अशी मूव्ह होते, बरोबर. ते 1250 म्हणजे थोडीशी कमी एनर्जी द्यायला लागते. त्याच्यानंतर रॉकिंग जे आहे अशी स्टाईल आहे, त्याला अजून कमी लागतं असं मूव्ह व्हायला. त्याची जी रेंज आहे इनप्लेन म्हणतो त्याला आपण, इनप्लेन व्हायब्रेशन. तर इनप्लेन व्हायब्रेशन हे 720 ते 720च्या आसपास इनप्लेन व्हायब्रेशन मिथिलिन ग्रुपचे येतात. त्याच्यानंतर ट्विस्टिंग जे आहे, ट्विस्ट व्हायला म्हणजे वॅगिंग आणि ट्विस्टिंगला बघा नियर अबाउट सेम एनर्जी लागते. फॉर द वॅगिंग आणि ट्विस्टिंग देयर इज अ नीड ऑफ नियर अबाउट सेम एनर्जी, दॅट इज 1250 पर सेंटीमीटर वेव्ह नंबर दिलेले आहे. तर ह्याच्यात परत आपण सेग्रिगेशन करू शकतो बेंडिंग व्हायब्रेशन मध्ये. तर रॉकिंग व्हायब्रेशन्स किंवा देर आर, आता बघा इकडचे दोन जे व्हायब्रेशन दाखवले मी, दीज आर द टू व्हायब्रेशन्स, म्हणजे सिझरिंग आणि त्याला काय म्हणू शकतो आपण, रॉकिंग. दीज टू व्हायब्रेशन्स आर इन प्लेन व्हायब्रेशन्स, दीज टू व्हायब्रेशन्स आर इन प्लेन व्हायब्रेशन्स, अँड द वॅगिंग अँड द ट्विस्टिंग, दीज टू आर द आउट ऑफ प्लेन व्हायब्रेशन्स. हे दोन्ही आउट ऑफ प्लेन, म्हणजे कारण मुवमेंट ऑफ द बॉन्ड इज आउट ऑफ प्लेन ऑफ द कार्बन. बट इन केस ऑफ द सिझरिंग अँड द रॉकिंग, मुवमेंट ऑफ द बॉन्ड इज इन द प्लेन. तर इन द प्लेन मध्ये मुवमेंट आहे अशी असेल
किंवा काय असेल अशी असेल. इन द प्लेन मुवमेंट आहे. वॅगिंग मध्ये काय असेल अशी असेल आणि ट्विस्टिंग मध्ये अशी असेल. सिंपल आहे. वॅगिंग आणि ट्विस्टिंग दीज आर द आउट ऑफ प्लेन व्हायब्रेशन्स. सिझरिंग अँड रॉकिंग दीज आर द इन प्लेन व्हायब्रेशन्स. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे गोष्टी समजू शकतात. एमसीक्यू याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. सो नाउ जस्ट टेक वन मोर एक्झाम्पल. अगेन सिमेट्रिक अँड असिमेट्रिक स्ट्रेचिंग दाखवलेलं आहे मी. आता हे बेंडिंग नाही ऍक्च्युली, ते सिमेट्रिक असिमेट्रिक स्ट्रेचिंग आहे. आता बघा हा कार्बोनिल आहे. कार्बोनिलच्या शेजारचे दोन ओ बघा सिमेट्रिक स्ट्रेचिंग मध्ये काय व्हायला लागले, दे आर जस्ट मुव्हिंग लाईक दिस. अँटीसिमेट्रिक स्ट्रेचिंग मध्ये मुवमेंट इज जस्ट लाईक दिस. एक ऑक्सिजन जवळ येतोय, दुसरा लांब जातोय, परत दुसरा जवळ येतोय, एक लांब जातोय. त्याच्यानंतर याच्यात बेंडिंग व्हायब्रेशन पण होत आहेत बघा, नाही असं नाही, बेंडिंग व्हायब्रेशन पण होत आहेत. बेंडिंग व्हायब्रेशन मध्ये काय हो, कार्बन डायऑक्साइड इज डान्सिंग आहे की नाही. तो कार्बन डायऑक्साइड काय करतो की डान्स करायला लागला, तर ते झाले बेंडिंग व्हायब्रेशन. आता बेंडिंग मध्ये पण दोन प्रकार दिसत आहेत बघा, डीएक्स झेड डीवाय एक्स डीएक्स वाय असं म्हटलेलं आहे बघा. तर डी जनरेट सेम एनर्जी वन बँड आहे तो ऍक्च्युली. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा इथं बघा हे असिमेट्रिक बेंडिंग आहे. थोडंसं असिमेट्रिक बेंडिंग म्हणजे काय की बेंड होत असताना एक बॉन्ड काय होतोय की स्ट्रेच पण होतोय, आणि इकडं काय की बेंड होत असताना दुसरा बॉन्ड आहे तो स्ट्रेच होत नाही. ऍक्च्युली माझं जे मार्कर आहे तो बंद पडलाय, चालू नाही, त्यामुळे मला इथे दाखवता येणं झालेलं. ठीक आहे. तर हे झालं दिस अबाउट द फंडामेंटल मोड्स ऑफ दी व्हायब्रेशन. तर हे व्हायब्रेशन जे आहेत फंडामेंटल मोड्स. आता याच्या व्यतिरिक्त आता बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत, तर ते सेव्ह झालेले नाही. ठीक आहे. आता हे वॉटर मॉलिक्युलचं व्हायब्रेशन बघा. जर तुम्ही इंटरेस्टिंगली शिकला नाही, इतकं सोपं आहे आयआर स्पेक्ट्रोस्कोपी, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. अँटीसिमेट्रिक स्ट्रेच होतं याच्यामध्ये, सिमेट्रिक स्ट्रेच होतोय, सिझरिंग पण होते, म्हणजे बेंडिंग पण होते. मी हे का दाखवतोय, तर कुठल्या मॉलिक्युलमध्ये कशा कशा प्रकारचे व्हायब्रेशन होऊ शकतात, त्याच्यानुसार तुम्हाला आयआर जे ऍब्झॉर्प्शन बँड्स आहेत ते कुठं कुठे येऊ शकतात ते कळतं ना. असिमेट्रिक स्ट्रेचिंग झालं, सिमेट्रिक झालं, त्यानंतर त्याचं सिझरिंग किंवा बेंडिंग व्हायब्रेशन होत आहेत, त्याच्यामुळे तिथे एक तुम्हाला वेगळा बँड येणार आहे. म्हणजेच इच टाईप ऑफ द व्हायब्रेशन विल गिव्ह द स्पेसिफिक टाईप ऑफ दी ऍब्झॉर्प्शन. तर एक वेगळं ऍब्झॉर्प्शन जे आहे ते तुम्हाला तिथं बघायला मिळेल. ठीक आहे. So I think that this much discussion is sufficient for today's lecture. Another part that is how to calculate fundamental modes of hydration. Sorry, fundamental modes of the vibrations theoretically. Theoretically fundamental modes of vibration कसे कॅल्क्युलेट करायचे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं डिस्कशन आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला करूया. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स, यू मे आस्क युअर क्वेश्चन्स. सेशन इज ओपन फॉर द डिस्कशन. थँक्यू.